ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या मंत्राने आपल्याला सुख, शांती आणि समाधान लाभते असा एकमेव मंत्र, तो म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याविषयी बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दिगंबरा हा मंत्र पु वासुदेवानंद सरस्वती यांना ब्रह्मानंद शके 1825 साली स्फुरलेला 18 अक्षरी मंत्र आहे. या मंत्राच्या रूपाने त्यांना अंतिम सत्याचा साक्षात्कार हा झाला. या मंत्रामध्ये एक अक्षरी गणेश मंत्र, गणेश बीज समाविष्ट आहे. काही प्रमाणात अग्निबीजाचा देखील वापर केला आहे. या महामंत्राचे स्पष्टीकरण एका आरतीमध्ये वासुदेवानंद सरस्वतींनी केले आहे. त्याचा अर्थ असा की श्री दत्त महाराज कवीश्वरांनी पुढील प्रमाणे सांगितला. या मंत्रात अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे आणि ते तूच आहेस हे सांगितले आहे. यातील पहिल्या दिगंबराचा अर्थ आहे वस्त्र नसलेला म्हणजेच उपाधी नसलेला हे लक्षात आले. म्हणजे आपल्या आतील शुद्ध अहम अर्थात आत्मा सर्वसाक्षी निर्विकार अनंत अनादी असून ब्रह्मच आहे. पहिल्या दिगंबरा या शब्दाने साक्षी स्वरूपाचे अनुसंधान आहे. पुढच्या दिगंबराचा अर्थ दिशांनी वेढलेला म्हणजे आकाशासारखा सर्वव्यापी त्रिकालबाधी विश्व निर्माण करण्याची शक्ती ब्रह्माजवळ आहे. पण शक्ती ज्याच्या स्मरणात नाही हे विश्वर स्वरूप आहे. तेव्हा सर्वव्यापी अशा प्रकारचे हे ब्रह्मस्वरूप आहे. ते मी आहे हे चिंतन दुसऱ्या दिगंबरात आहे. परमात्म्याचे सगुण साकार रूप म्हणजे श्रीपाद वल्लभ ब्रह्मरूप धारण करून आपल्या भक्तांचे रक्षण करते. श्रीपाद वल्लभ हे या मंत्रातले तिसरे अक्षर आहेत. त्यात श्रीपाद आणि वल्लभ असे 2 शब्द आहेत. श्री पादमस्य ज्यांच्या चरणामुळे श्री आहे, लक्ष्मीयुक्त परमात्मा आणि शक्तियुक्त परमात्माचे स्मरण श्रीपाद या शब्दाने होते. सर्वांना संकटातून मुक्त करून कल्याण करणारा असल्याने तो वल्लभ आहे. श्रीपाद वल्लभ या संबोधनात हेच सुचवले गेले आहे. ईश्वर स्वरूप, ब्रह्मा स्वरूप, दत्त स्वरूप आणि गुरुवर स्वरूप ही एकच आहे, ज्याचे अनुसंधान दिगंबरा या 4थ्या अक्षराने केले आहे. कामक्रोधांनी त्रस्त झालेल्या मला मुक्ती करून आपल्याकडे न्या अशी आर्त प्रार्थना या दिगंबरात दडलेली आहे. अशा या मंत्राचा जप करणे ही श्रेष्ठ उपासना मानली जाते. या मंत्रामुळे साधकाची देहशुद्धी आणि चित्तशुद्धी होते. शरीर तेजस्वी आणि कांतिमय होते. साधक दिव्य अनुभव ग्रहण करण्यास समर्थ होतो. म्हणून दत्त संप्रदायाचा हा मुख्य मंत्र आहे. म्हणून या मंत्राचा जास्तीत जास्त जप हा केला पाहिजे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.